नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 16 पृष्ठफळ आणि घनफळ याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण वृत्तचित्तीचे पृष्ठफळ याचा आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे तुम्हाला एक डबा घ्यायचा आहे, त्याला एक कागद गुंडाळायचा आहे आणि तो कागद नंतर कापून तुम्हाला त्याला सरळ करायचा आहे. तर तिथे तुम्हाला एक आयत तयार झालेला दिसतो. आता या आयतामध्ये जी रुंदी आहे ती त्या वृत्तचित्तीची उंची आहे आणि जी लांबी आहे ती काय आहे, त्याचा म्हणजे परीघ आहे. ह्या वृत्तचित्तीचा जो परीघ आहे तो म्हणजे ह्या आयताची लांबी आहे. मग आता आयताचं तुम्हाला क्षेत्रफळाचं सूत्र माहीत आहे की लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच ते काय येतं, या वृत्तचित्तीचे जे गोलाकार भागाचे जे क्षेत्रफळ आहे ते म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी. मग यामध्ये आता आपल्याला सूत्र काय मिळतं की त्या वृत्तचित्तीच्या पायथ्याचा जो परीघ आहे, म्हणजे पायाचा जो परीघ आहे, गुणिले त्या वृत्तचित्तीची उंची, म्हणजे इथे सूत्र मिळतं आपल्याला 2πr गुणिले h बरोबर 2πr/h. आता त्या वृत्तचित्तीचा वरचा आणि जो खालचा पायाचा भाग असतो तो कसा असतो, गोलाकार असतो. म्हणून त्या बंदिस्त वृत्तचित्तीचं जे पूर्ण पृष्ठफळ म्हणजे सगळं जे एकूण पृष्ठफळ आहे ते काय आहे, जो काही वक्र भाग आहे त्या वृत्तचित्तीचा अधिक वरच्या भागाचं क्षेत्रफळ, वरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ अधिक खालच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ, म्हणून एकूण वक्र पृष्ठफळ काय येतं त्याचं सूत्र. तर वक्र जो भाग आहे, पृष्ठभाग त्या वृत्तचित्तीचा अधिक 2 गुणिले वरच्या भागाचं, वरच्या वक्राकार भागाचं क्षेत्रफळ गुणिले खालचा जो वक्राकार भाग आहे त्याचं क्षेत्रफळ, त्या गोलाकार भागाचं, वक्र भागाचं, म्हणून 2 गुणिले अशा प्रकारे दोन्ही वक्र पृष्ठफळांचं क्षेत्रफळ असं येतं. म्हणून याचं सूत्र काय येतं आपल्याला, 2πrh अधिक 2πrचा वर्ग अधिक 2πr कंसात h अधिक r. यावरती आधारित जी सोडवलेली उदाहरणे आहेत ती बघू आपण. एक पाण्याचं म्हणजे पाण्याची टाकी आहे जी वृत्तचित्ती आकाराची आहे आणि तिचं जे व्यास आहे तो 1 मीटर आहे आणि उंची 2 मीटर आहे आणि त्या टाकीला झाकण पण आहे बंद. म्हणून जर ती टाकी आपल्याला झाकणासहित आतून बाहेरून पेंट केलेली असेल किंवा तिला रंग द्यायचा असेल तर तिच्यासाठी येणारा खर्च काढायचा आहे आपल्याला. तर तो किती असणार आहे, 80 रुपये पर स्क्वेअर मीटर असणार आहे आणि पायची किंमत त्यांनी आपल्याला इथे काय घ्यायला सांगितलेली आहे, 3.14. आता झाकण आतून आणि बाहेरून आहे आणि टाकीसुद्धा काय आहे, आतून आणि बाहेर, म्हणजे ते दोन्हीचं सरफेस म्हणजे आपल्याला एरिया काय घेणार आहे, डबल घे. म्हणून मग जे पायाचा व्यास आहे त्या वृत्तचित्तीचा तो 1 मीटर आहे आणि मग त्याचं त्रिज्या आपल्याला 0.5 मीटर मिळणार आहे आणि उंची जी आहे त्या वृत्तचित्तीची ती किती आहे, 2 मीटर आहे. म्हणून जर एकूण आपल्याला तिचं पृष्ठफळ काढायचं असेल तर आपल्याला हे सूत्र घ्यावं लागणार, 2πr कंसात h अधिक r. त्यामध्ये किमती ठेवून आपल्याला पूर्ण त्याचं जे एरिया आहे त्या वृत्तचित्तीचा तो आपल्याला मिळाला 7.85 स्क्वेअर मीटर. आता जे आपल्याला 7.85 सेंटीमीटर एवढा आपल्याला रंग द्यायचा आहे, मग तो किती, 2 बाजूनी रंग द्यायचा आहे म्हणून 2ने गुणलं, मग ते उत्तर आलं 15.70 स्क्वेअर मीटर आणि खर्च येतो आहे 80 रुपयांनी. मग ह्या 15.70ला 80ने गुणलं की खर्च येतो 1256. त्याचप्रमाणे इथे हे दुसरं उदाहरण आहे की एक झिंकची शीट आहे जिची लांबी 3.3 मीटर आहे आणि रुंदी 3 मीटर आहे.
तर 30 सेंटीमीटर लांबीच्या आणि 3.5 सेंटीमीटरच्या असे किती पाईप आपण या शीटमधनं तयार करू शकतो. म्हणून आपल्याला तर त्या मग ही रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती जरी शीट असली तरी ती गोल पाईप बनवायचे म्हटल्यावरती त्याचं आयताकृती असल्यामुळे लांबी गुणिले रुंदीचं क्षेत्रफळाने आपल्याला तिचं उत्तर येतं 3.3 गुणिले 3 स्क्वेअर मीटर बरोबर 330. आता मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं म्हणून हे 330 गुणिले 300 स्क्वेअर सेंटीमीटर झालं. आता पाईपची उंची त्यांनी आपल्याला 30 सेंटीमीटर सांगितली आहे आणि जी त्याचा त्रिज्या आहे ती किती सांगितलेली आहे 3.5 सेंटीमीटर. मग यामध्ये आता सूत्र आपण घेतलेलं आहे 2 पाय RH बरोबर 2 गुणिले 22/7 35/10 30/1 याबरोबर अशाप्रमाणे उत्तर केलं आपण 660 स्क्वेअर सेंटीमीटर एवढी आपल्याला काय होणार आहे ती शीट लागणार आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला किती पाईप तयार होतील तर मग त्या शीटचं पूर्ण जे क्षेत्रफळ आहे ते आणि जे गोलाकार पाईप आहेत त्यांचं क्षेत्रफळ असं आपण छेदामध्ये घेतलं आणि यांचा गुणाकार केला तर असे 150 पाईप आपल्याला त्याच्यापासून तयार करता येणार आहेत. सराव संच 16.2